ठाकरे बंधूंमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत। जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही। युतीच्या घोषणेसाठी सुद्धा मुहूर्त सापडत नाहीये। मनसे ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा लांबणीवर आहे। ठाकरे सेना मनसेच्या संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येतोय। ठाकरे सेना 145 50 जागा तर मनसे 65 ते 70 जागा। शरद पवारांची राष्ट्रवादी 10 ते 12 जागांसाठी या ठिकाणी आग्रही आहे। वर्षावर रात्री महत्त्वाची बैठक ही पार पडलेली आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये युती करण्यावर चर्चा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यावर एकमत झालेलं आहे। तब्बल 2 तास या बैठकीमध्ये खलबतं झाली आहेत। बावनकुळे, रवींद्र चव्हाण, उदय सामंत या बैठकीला उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे। मनपा निवडणूक जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडलेली आहे। वर्षावर रात्री महत्त्वाची ही बैठक, तब्बल 2 तास या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र पाहायला मिळते। महायुती मविया यांच्या बैठकांचं सत्र हे पाहायला मिळत आहे। ठाकरे बंधूंकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी टीका केली आहे। उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे। मनसे ठाकरे एकत्र आले तर अधिक मायनस होतील असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं आहे। त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे। ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, त्याच्यातून आता काही साध्य होईल असं मला वाटत नाही। त्यांना फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही, काही उलटा जास्त मायनस होईल मला असं वाटतं। या ठिकाणी ठाकरे आणि मनसेची युती संदर्भातील हे वक्तव्य टीका करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंकडून जास्त लक्ष द्यायची गरज नाहीये, ते एकत्र आले तरी अधिक मायनस होतील अशी टीका आशिष जयस्वाल यांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।